नमस्कार. तर मी अनन्या आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये लाईफ विथ अनन्या एम. तर सध्या मी आहे मालवणला. तर गुड मॉर्निंग इन मालवण. आणि आज आम्ही काय काय करणार आहे ते तुम्हाला दिसेलच या ब्लॉगमध्ये. आणि हा आहे माझं OTT ऑफ टुडे. आणि आमचं जे रिसॉर्ट आहे मागे तुम्हाला दिसत असेल ते एकदम बीचला लागून आहे. बाबा इकडे गाडी पुसत आहेत आणि समोरच ना चिकूचं झाड आहे. पूर्ण झाड चिकूने भरलं आहे, पण हे चिकू जरा कच्चे आहेत तर मग ते आपण काढू शकत नाही सध्या. आणि आत्ता आम्ही निघायची तयारी करतो आहे. सगळे गाडीत बसतात आणि आता आम्ही थोड्या वेळात निघू आणि मग बघू आम्ही आता कुठे जातो आहे. पहिले लेट्स सी, मला पण नाही माहीत, बघूया. तो गाईज आत्ता आम्ही आलो आहोत देवबाग बीचवर आणि इकडे आम्ही पॅकेज घेतलं आहे. 8 डेस्टिनेशन्स दाखवतात ते बोटमधनं. मजा येणार आहे. हो बघूया आता. आणि आता आम्ही बीचवर चाललो आहे. हे सगळे पाठी आहेत. बघू मजा येणार आहे. बघू 8 डेस्टिनेशन्स दाखवणार आहेत. काय करणार आहेत माहीत नाही, पहिल्यांदा करते मी असं. बोटमधनं तर गेली आहे खूप वेळा, बट असं डेस्टिनेशन्स पहिल्यांदा करते. आईबाबांनी केलं आहे एकदा, बट मी पहिल्यांदा करते. आय एम व्हेरी एक्सायटेड. आता आम्ही बीचवर पोचतो आहे. आलो आता आय गेस तो बीचवर आलो आम्ही. ओके, सो इकडे खूप आवाज आहे. जर तुम्हाला आवाज येत नसेल तर सॉरी, बिकॉज हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. बट लेट्स सी. आणि हे असं लेक आहे आणि आमची बोट पण आत्ताच आली. ओके, सो ही आमची बोट आहे. तर आम्ही आता पटकन बसतो आणि बोटमध्ये बसल्यावर सांगतो, पण फोनचा पहिला तर मला बाबा खूप सो हे हॅलो गाईज. तर आता आम्ही बोटमध्ये बसलो आहे आणि इकडे माझ्या बाजूला माझी बहीण बसली आहे. आम्ही सगळे खूप एन्जॉय करतो आहे. आमचे बाबा इकडे गाणं बोलत आहेत. तर लेट्स सी काय होतं आहे. आय डोंट थिंक सो मी जास्ती ब्लॉग बनवू शकेल, कारण मोबाईल पडला तर बिकॉज बोट हलते. मी त्यांना सांगितलं आहे की मी जरा ब्लॉग करते तर तुम्ही बोट हळू घ्या. सो या. आणि हा आहे व्ह्यू. ओके, सो तिकडे लाईट हाऊस आहे आणि हे जे डोंगर आहे ना तर ते दिसतं आहे तुम्हाला तिथपासनं इथपर्यंत. हे मगरीचा आकार दिसतं आणि ते खरंच मगरीचा आकार दिसतं. ते तोंड दिसतं आहे आणि ते त्यांच्या गावाचा एंड असं की त्या लोकांनी सांगितलं जे इकडचे आहेत ते. आणि खूप छान मजा येते ते सगळं हिस्ट्री ऐकून. अजून खूप खूप काय काय बघायचं आहे तर तुम्ही स्टे ट्यून राहा. लेट्स सी काय काय होतं. बाय. ओके, सो हा सीगल आयलँड आहे, बट इकडे गरमी आहे खूप, त्यामुळे ते आता नाही आहेत सीगल्स. ते नोव्हेंबर आणि सप्टेंबरमध्ये येतात. आणि हा आयलँड आहे इतका समुद्राच्या मध्ये आयलँड. ओके, सो हा बोगले बीच आहे पूर्ण. सो इकडे मालवण संपतं या बीचच्या त्या साईडला आणि इकडून मालवण इकडून वेंगुर्ला सुरू होतं. सो या हे गाईस, तुम्ही पण इकडे याल तेव्हा हे 8 डेस्टिनेशन्स तरी ॲटलीस्ट नक्की करा, पण खूप छान आहे. या. सो इकडे जे आहे ते पूर्ण समुद्र नदी आहे आणि तिकडे जे आहे त्या साईडला ते पूर्ण समुद्र आहे. सो ह्या नदी आणि समुद्राचा संगम झाला आहे. सो हे एक आहे आणि तिकडून देव प्रगट झालेला असं काहीतरी आहे, त्याच्यामुळे ह्याला देवगड बीच म्हणतात. ही काहीतरी एक छोटीशी अशी हिस्ट्री त्या लोकांनी सांगितली आहे आम्हाला. इकडे मस्त पाणी असं तोंडावर उडतं आहे. इतक्या गरमीत मस्त थंड थंड पाणी तोंडावर उडतं आहे ना, बरं वाटतं आहे. बेस्ट एक्सपिरियन्स आहे हा. पूर्ण ओलं झालं आहे.
मस्त आहे. जर तुम्ही मालवणला याल ना तेव्हा एक्सपिरियन्स करा. खूप मजा येईल तुम्हाला. बेस्ट. तुम्ही जर इकडे येणार असाल ना तर एक जोडी कपडे सोबत घेऊन या, कारण इकडे पूर्ण ओले होणार. हे बघा पूर्ण ओली झाली आहे मी. थँक गॉड आम्ही कपडे आणलेले. बेस्ट आहे. आणि एक मिरर सारखं आहे, ह्याच्याबद्दल एवढंच सांगितलं त्याने. नथिंग मच बट ब्लॅक वॉटर केरळ समथिंग. छान आहे. पण सगळी नारळाची झाडं आहेत. तो लाईक केरलासारखं आहे ना त्यामुळे. इथे किती शांतता आहे. आणि आम्ही म्हणजे आजूबाजूला झाडं आहेत राईट लेफ्टला, आणि मध्ये फक्त पाणी आहे. हे बघा किती मस्त आहे. ओके सो हा आहे एक स्पॉट जिकडे की आपल्याला जर वाटलं तर आपण पाण्यात उतरू शकतो. आणि इकडे सगळ्या बोटी थांबतात. बट आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालेला, तर मग आम्ही म्हटलो की आपण दुसरीकडे जाऊया, कारण आमच्याकडे खूप कमी टाईम होता. ओके सो आमची बोट राईड संपली आहे आणि आमच्या बोटचं नाव दुर्गा होतं. आणि आई इकडे आता काजू घेते. मजा आली खूप. तर तुम्ही पण एक्सपिरियन्स करा आहे. ओके सो गाईस आता आम्ही आलो आहोत मालवण बीचला. आणि इकडची सँड बघा ना किती मस्त आहे. तर आता आमचा प्लॅन तर चालू आहे की फोर्टला जायला. पण इकडे खूप लाईक एक काका होते, ते आम्हाला बोलले की जाऊ नका कारण हाय टाईड आहे आणि बोट्स आहेत ना त्या पलटत आहेत. सो बघू आता, काय माहीत नाही. लेट्स सी. ओके तर आता आम्ही तिकीट काढायला गेलेलो, बट ते म्हटले की तुम्ही जाताना जाऊ शकतात, पण येताना कमीत कमी 2 तास लागतात किल्ला फिरायला. तर मग येताना वाजतील 6, कारण आत्ता वाजलेत 4, एक्झॅक्ट 4 वाजलेत. तर मग येऊपर्यंत 6 वाजतील आणि पूर्ण समुद्र खवळतं आणि रिस्की येते. सो बेटर आम्ही नाही गेलेलो. तिने वाळूची खेळणी घेतली तिची. आणि आता बघू आम्ही काय करतो. आय गेस आम्ही आता एक्सप्लोअर करू. लेट्स सी. ओके सो गाईज आता आम्ही आलो आहोत देवगडला. आम्ही त्या बीचवर जास्ती काही नाही गेलं, फक्त एक्सप्लोअर केलं आणि एक बीचवर खेळायचं खेळणं घेतलं माझ्या बहिणीला. आणि आता देवगडला चाललो आहे आम्ही. तर मग तिकडे आमचा प्लॅन झाला आहे की माझ्या फ्रेंडकडे राहायचं आणि आम्ही सोबतच सगळं फिरणार. आणि इकडे माकड आला, समुद्रून गाडीशिवाय माकड गेला. मजा येईल. आता आपण पोचू, डायरेक्ट देवगडला पोचलो. ओके सो गाईज आम्ही देवगडला पोचलो आहोत आणि आता थांबलेलो आहोत कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये. आम्हाला पेट्रोल पंप दिसलं आणि इकडून जे घर आहे जिकडे आम्ही राहणार आहोत ते इकडून 15-20 मिनटावरच आहे. तर आपण तिकडे पोचल्यावरच भेटू आता डायरेक्ट. ओके सो हे आलो गाईज. सो दिस इज द नेक्स्ट डे आणि आत्ता आम्ही आलो आहोत देवगडला, कारण काल रात्री आम्ही खूप दमलेलो. सो आम्ही डायरेक्ट झोपलो येऊन, त्याच्यामुळे मी काही ब्लॉग बनवू शकले नाही. तर आत्ता सकाळी आम्ही बीचवर आलो आहे आणि हा प्रायव्हेट बीच आहे. आणि जी फ्रेंड होती माझी ती ही आहे स्वरा. तर या फ्रेंडच्या घरी आलो आहे आम्ही. आणि या बीचच्या समोरच एकदम असं विंडमिल आहे. आणि आमचा प्लॅन चालू आहे की आम्ही संध्याकाळी त्या गार्डनमध्ये जाणार आहे, विंडमिल गार्डन. सो लेट्स सी काय होतं आहे. सो स्टे ट्यून्ड. ओके सो गाईज आता इकडे हे बनवतात आणि मला पाणी आणायला पाठवलं आहे. आणि मला भीती वाटते पाणी आणायला, कारण इकडच्या लाटा बघा. आय डोंट नो मी काय करणार आहे, पण मी मोबाईल घेऊन चालली आहे. लेट्स सी. रिस्क तर आहे. आलं इकडेच पाणी आलं, नाही भरलं. शेट, पुढे जावं लागेल. ओ माय गॉड, इथपर्यंत पाणी एवढे गाईज मी सगळी ओली झाली. ओके लेट इट बी. समजा पाणी भरलेलं आहे आणि माझे कपडे पण ओले झालेत. माझ्या अंगावर पडलं ते. हे बघ ना, मी पूर्ण ओले झाले. हां तसं पण तेच. सो इकडे आमच्या कॅसलमधून चालू आहे. लेट्स सी कॅसल होतं की डोंगर होतं आहे. आणि माझी मावशी तिकडे फोटोशूट करते. सो लेट्स सी काय होते.
ओके, तर जर तुम्हाला आमचे फोटोज आणि व्हिडिओज बघायचे असतील जे आम्ही बीचवर काढले आहेत, तर ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळेल. जसं की नाव ते मी वरती टाकेलच, तर गो अँड चेक इट आउट. ओके, सो गाईज आमचा बेस जरा कमी पडला आहे, सो आम्ही आता परत वाढवतो त्याला. आणि आमचा फायनली एक पडला आहे. आता अजून आम्हाला 2 बनवायचे म्हणजे तो बेस होईल. ओके, सो गाईज आम्ही इकडे कॅसल बनवलेला आहे. तर हा आहे आमचा कॅसल. छान आला आहे. लेट्स सी. आणि आता मी तोडणार आहे ना, मजा येईल. चला तोडूया. मी अजून काहीतरी ॲड केलं आहे. मी हा ब्रिज टाकला आहे, तो पण नदीवर. जिकडे नदी आता सुकली आहे आमची. ही बघा नदी सुकली आहे, गरमी आहे म्हणून सुकली आहे. ओके, तर आम्ही दोघे त्यांना तोडणार आहे. आता आम्ही उडी मारणार आहे गाईस. 3 3 2 ये आमच्या कॅसलचं असती माती केली आम्ही. ओके, सो व्ह्यू बघा काय भारी येतं. सो गाईज आता आमचं खेळून भिजून झालेलं आहे. आम्ही जास्ती भिजलो नाही, आम्ही थोडंसंच भिजलो. आणि आता आम्ही घरी चाललो आहे. सो आता डायरेक्ट फ्रेश होऊनच भेटू, कारण खूप दमलो आहे आम्ही. सो गाईज आता आम्ही आलो आहोत पोखरगावच्या गणपतीला. तर चला बघूया. सो इकडं ना खूप सारे फिशेस आहेत. वेट मी तुम्ही दाखवते. खूप सारे आहेत हे सगळे या पॉइंटमध्ये. इकडे मंदिर आहे, हे मंदिर आहे. आणि इकडे फिश. टॉर्टॉइस दाखव सहयोगिता. तिकडे टॉर्टॉइस दाखव इथे खूप सारे फिश. आणि हा मंदिर. सो हे जे आहे ना, हे नागोबासारखं आहे आणि ते आपोआप आलं आहे. सो मग त्यांनी काय केलं, याला कलर केला आहे आणि त्याच्यावर पैसे टाकले. सो हे आहे. आणि या शंकराचं इकडे पूर्ण फेरी नसते मारायची. आणि याला कसं गुफा टाईपमध्ये समथिंग. सो या जास्त गर्दी पण नाही, सो पटकन दर्शन झालं. सो इकडे ना गुफा आहे. एक बोट पण जाऊ शकते, इतके मोठे आहे. सो इकडे खाली जे आहे ते गगनगिरी महाराजांचं मंदिर आहे आणि गजानन महाराजांचं. आणि अशा एक्झॅक्ट बाजूला आहे ते दत्त महाराजांचं. सो हे 2 मंदिर आणि तिकडचं एक मंदिर. असं छोटे छोटे मंदिरं पण आहे तिकडे. सो बेसिकली पोखरगावचं गणपती म्हणजे सिद्धिविनायक मंदिर. इकडे लिहिलं आहे त्या बोर्डवर. आणि हे पूर्ण मंदिर आहे. आणि आमचं दर्शन झालं. गर्दी नव्हती, सो पटकन झालं दर्शन. मस्त दर्शन झालं. सो आत्ता तर आय गेस आम्ही डायरेक्ट घरी जाऊ. बघू आता आम्ही स्वरासोबत जाऊ फिरायला. इकडे गाडी लावायला पण मस्त पार्किंग आहे. गाडी एकदम मस्त लागली. फक्त उन्हात लागले, पण इकडे सावलीत लावायला पण जागा आहे. सो या आता आम्ही चाललो आहे, माहीत नाही कुठे चाललो आहे. आता आपण इथे दाभोळ या ठिकाणी आलेलो आहोत, जे देवगडपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. आणि इथे बाळूमामांचं एक जागृत असं देवस्थान आहे, जिथे आपण आता भेट देतोय. आणि आज अमावस्या असल्या कारणाने इकडे भंडारा आहे ठेवलेला, पण भयंकर गर्दी आहे. तर आपण आता बघूया की ह्या गर्दीत आपण उभं राहून आपण भंडाराचा जो प्रसाद आहे तो घेऊ शकतो का, त्याचा लाभ आपल्याला मिळू शकतो का. कारण तसा आम्हाला इथे यायला थोडाफार वेळ झालेला आहे, पण तरी आम्ही आमचा प्रयत्न आहे की आम्ही दर्शन घेऊन रांगेत उभं राहून आम्हाला महाप्रसादही मिळेल इकडचा. असं हे इकडचं ठिकाणाचं हे वैशिष्ट्य. तसं तुम्हाला बाबांनी सांगितलं, तर बघू आता दर्शन होतं आहे की नाही. ओके, सो आम्ही आता दर्शन घेतो आहे, कारण ते काका बोलले की 15 मिनटात दर्शन होतं. तर आता पटकन दर्शन करू आणि मग भेटू आपण. लाईन एवढी आहे आणि इकडे जत्रा पण लागली आहे, एक्झिबिशन सारखं. तर बघू काय होतं आहे. ओके, सो गाईज आता आम्ही आलेलो आहोत स्वामींच्या मठाच्या मागे मोठ्या. आणि आता आम्ही जाणार आहोत कुणकेश्वर मंदिरात. तर आपण तिकडेच भेटूया. ओके, सो आम्ही आलेलो आहोत कुणकेश्वर मंदिरात आणि आम्ही घेतो आहे कोकम सरबत. पण आतमध्ये खूप लाईन आहे, तर खूप गरम होईल. तर मग
सतत पितो आणि मग आतमध्ये जाऊन दर्शन घेतो. असं गाईज आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता घरी येऊन आम्ही फ्रेश झालो आणि हा आहे आमचा OTD ऑफ टुडे. आणि आता आम्ही चाललो आहे देवगड बीचला. सो आपण बीचवर पोचल्यावरच भेटू आता. सो गाईज आता बीच खाली आहे, बट बीचच्या आधी इकडे विंडमिल गार्डन म्हणून आहे आणि तिकडे सनसेट पॉईंट पण आहे. तर आम्ही आलो इकडे सनसेट पॉईंटला आणि मस्त सनसेट एन्जॉय करतो सगळे. बीचवर बघू आता नंतर जाऊ. बीच पण खालीच आहे. तर पहिले आम्ही विंडमिल गार्डन एक्सप्लोअर करताना सो गाईज आता गार्डन फिरतो, तुम्हाला पण दाखवतो. ओके. सो हा आहे सनसेटचा व्ह्यू आणि इकडे खूप सारे फोटो स्पॉट्स पण होते जिकडे आपण फोटो काढू शकतो. आणि आमचं बीचवर जायचा प्लॅन कॅन्सल झाला बिकॉज त्या दिवशी अमावास्या होती आणि जे स्वराचे आजोबा आहेत तर ते म्हणतात की अमावास्याला बीचवर जायचं नसतं, कारण आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालेला बीचवर जायला. तर मग आम्ही पण विचार केला की आम्ही बीचवर नाही जात. त्यामुळे आम्ही मस्त एन्जॉय केला सनसेट. सो या आता तुम्हाला पुढे कळेलच की आम्ही काय काय केलं आहे. ओके. सो घरी जाताना रस्त्यातच आम्हाला एक शॉप लागलं, गुरु नानक शांताराम शिरसाट म्हणून, जिकडून आम्ही खूप सारं खायला घेतलं आणि खूप छान होतं ते. तर तुम्ही पण कधी जर देवगडला आलात तर तुम्ही इकडे जाऊ शकतात. सो हे ऑलवेज गुड मॉर्निंग. दिस इज द नेक्स्ट डे आणि आत्ता आम्ही आलो स्वराच्या जुन्या घरी, म्हणजेच की जातेकरांच्या घरी. तर आजचा दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे कारण आम्ही चाललो आहे मुंबईला परत. तर चला बघूया. ओके. सो गाईज आत्ता आम्ही आलो आहोत मंदिरात. स्वराच्या घराच्या एक्झॅक्ट बाजूलाच होतं. तर हे मंदिर आहे राटेश्वराचं मंदिर आहे. तर आता डायरेक्ट आम्ही ब्रेकफास्टलाच थांबू. तर चला भेटूया. तर आता आम्ही थांबलो आहोत लंचला आणि इकडे मी मागवलेली मिसळ आणि खूप छान मिसळ होती इकडची. ओके. सो गाईज आता आम्ही आलेलो आहोत हडपीच्या स्वामी समर्थांच्या मठात आणि इकडे असं छान असं काचेमध्ये ना तुकाराम आणि सगळ्यांना ठेवलं आहे. त्यामुळे तुम्हाला दाखवते. तर इकडे तुम्हाला क्लिअर नसेल दिसत, पण इकडे एकनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आणि विठ्ठल रखुमाईंना पण ठेवलेलं. तर आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालं आहे. 11:30 वाजले आहेत आणि आम्हाला जायचं आहे मुंबईला. तर खूप लेट झालं आणि आता आम्ही डायरेक्ट जेवायलाच थांबलो लंचला. तर आता डायरेक्ट लंचलाच भेटूया. तर आम्ही निघतो पटकन. गाईस आता आमचं जेवण झालं आहे. मी विसरले तुम्हाला दाखवायला कारण खूप भूक लागली. तर आम्ही पटकन खाल्लं आणि काय स्वर आहे ती माझे केस बनते बिकॉज माझे केस विस्काडलेले. आणि आम्ही गणेश कृपामधनं मोदक घेतले आहेत. तर तुम्ही पण जर आला असाल म्हणजे गावी ते दिसत नाही, लोकेशन टाकून द्या. आम्हाला माहिती होतं म्हणून आम्ही ते म्हणजे फाइंड केलं. पण ते असं मस्त होतं. ते मुंबई हायवेने अर्धी जागा त्याची घेतली. लोकेशन लावली या आणि ते जरा खाली आता तुम्हाला दिसणार नाही, पण ते खूप छान. तिकडून नक्की मोदक घ्या. खोबऱ्याचे मोदक असतात, हेल्दी पण असतात आणि टेस्टी पण असतात. हां. तर आता आम्ही टाईमपास करतो एकामेकींच्या गाडीत जाऊन कारण खूप कंटाळा आला आहे. अर्धा प्रवास तर आम्ही झोपूनच केला आणि आता आम्ही डायरेक्ट चहा पिला थांबू. तर तुम्हाला कळेलच. आता बाय. ओके. सो काल रात्री आम्हाला डिनरला पण खूप लेट झालेला आणि खूप ट्रॅफिक लागलेला. तर मग खूप दमलेलं सगळे आणि एडिटिंग करताना माझ्या लक्षात आलं की मी एंडिंगच नाही घेतली. तर मग मी ठेवेन नेक्स्ट ब्लॉग सून. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.